जो ऐसा समर्थ तो मी जगाचा नातू, गगनेचा साक्षीभूत तोही मीच. तुम्ही संत मायबाप कृपावंत. आज आपण बघणार आहोत कृष्णा नदीने बाळूमामांना वाट कशी करून दिली. बाळूमामांनी आश्चर्यचकित अशी घटना म्हणजे चमत्कार झालेला आहे, तो आज आपण बघणार आहोत. तर चला आपण ऐकूया. पावसाळ्याचे दिवस सुरू होते. बाळूमामांची बकरी कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज जवळ औरनाळ भागात मुक्कामी होती. ह्या भागात पाणी जास्त प्रमाणात पडायचा, त्यामुळे मेंढी माऊलींची खाण्यापिण्याची सोय होत नव्हती. त्यामुळे मामांनी ठरवले होते की आपण आता कर्नाटक भागात मध्ये आपली मेंढी माऊली घेऊन जायची. त्या भागात विजापूर भागात चारा पाणी खूप प्रमाणात आहे हे बाळूमामांना माहीत आहे. म्हणून बाळूमामा आणि त्यांची इतर धनगर मंडळी मेंढी माऊलीला चारत चारत जमखिंडी वगैरे भाग ओलांडून डोणीला पोहोचले. तेथे मामांनी 4-5 दिवस आजूबाजूला चारत चारत मुक्काम केला. त्या भागातील काही धनगर मंडळी, त्या गावचे लोक आलेत आणि 6-7 जणांनी मामांना घेरलं आणि शिवीगाळ करू लागले की अरे धनगरा, कुठून आलास तू? आमचे सगळं आजूबाजूचा चारा पाणी, आमच्या गुराढोरांना आम्ही काय चारायचं? तू सगळं चारून घेत आहोत. पण त्यांना माहीत नव्हतं की बाळूमामा म्हणजे हा महादेवाचा अवतार आहे, शिव अवतार आहे, हे त्यांना माहीत नव्हतं. ते बाळूमामांना शिवीगाळ करू लागली, मोठ्या मोठ्याने बोलू लागली. तर काहींनी 6-7 जणांनी बाळूमामांना घेरलं आणि म्हणाले की अरे धनगरा, आणि बाळूमामावर हात उचलण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी हात उचलला त्या लोकांचे हात वरतीच राहिले आणि खाली आलेच नाही त्यांचे हात. बाळूमामा शांतपणे उभे राहिले आणि म्हणाले, अरे बाबांनो, तुम्हाला मारायचं तर मारा, मी शांत उभा आहे. पण त्यांचे हात खालीच येत नव्हते. ते भयभीत झाले, भिवून गेले आणि मामांना हात जोडून विनंती करू लागले की मामा, आम्हाला माहीत नाही, तुम्ही थोर असे संत कोणीतरी आहात. तुम्ही साधे सुधे धनगर, भोळे धनगर नाहीत. तुम्ही दिसायला धनगर आहे, पण तुम्ही कुठले तरी साधू संत आहात, हे आम्हाला माहीत नाही. आमचं चुकलं, आम्हाला माफ करा. त्यांना वाटलं की हा साधा धनगर आहे, पण ते साधा धनगर नाही. मामा जन्मे धनगरी, परते शेषाची अवतार. मामा धनगर कुळात जरी जन्माला आला असला तर पण ते महादेवाचा अवतार आहे हे कोणाला माहीत नव्हतं. मग त्यावेळेस मामांना त्यांनी विनंत्या केल्या की मामा, आम्हाला माफ करा. मामांनी पण मोठ्या मनाने त्यांना माफ केलं आणि सांगितलं की जा, आपल्या सुखी संसार करा बाळांनो, जा. मामांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि ते निघून गेले. मामा आणि त्यांचे गडी मेंढ्या चारत चारत पुढे कृष्णा नदीच्या काठावर येऊन थांबले. तर बघतात तर काय, कृष्णा नदीला खूप मोठ्या प्रमाणात असं पाणी वाहून चाललंय. आणि बाळूमामांचे जे सोबती गडी होते धनगर मंडळी, ते एकमेकांकडे पाहून म्हणायला लागले की बापरे, एवढं सारं पाणी, आता आपण पलीकडे कसे जायचं? शक्य नाही आता आपल्याला तिकडे जाणं. फुल भरून असा काठोकाठ कृष्णा नदी अशी वाहू लागली होती. आपण जर आता इथून पलीकडे जर पलीकडच्या काठावर जायचं म्हणल्यावर मेंढी माऊली सगळी वाहून जाणार, आपण पण त्यात वाहून जाणार, हे सगळ्यांना प्रश्न पडला. पण मामा 2 पावलं पुढं आले आणि गंगेला म्हणाले, गंगे माते, हे बघ, आम्ही खूप अडचणीत आहोत, आम्हाला पलीकडे घेऊन जायचं बघ. ही मेंढी माऊली म्हणजे माझी नाही, ही वारुळातून निघालेली मेंढी माऊली आहे. मी सुद्धा
पांडुरंगाचा चाकर आहे. ही पांडुरंगाची मेंढी माऊली आहे. मला वर्षाला 12.5 रुपये वर्षाला मला पगार आहे. मी सुद्धा या पांडुरंगाचा नोकर आहे. आणि आम्हाला आता वाट करून दे. सगळी मंडळी बाळूमामांकडे आकस्मितपणे अशी पाहू लागली की बाळूमामा असं काय करतायत. मामांनी दोन्ही हात जोडले आणि आपल्या पुढ्यातून भंडारा काढला आणि भंडारा कृष्णा नदीच्या काठावर टाकला, पाण्यात टाकला आणि आपल्या हातातील काठी 3 वेळा पाण्यात डुबवली आणि वर काढली. त्यावेळेस बघता बघता तर काय असा प्रसंग निर्माण झाला की मधातून नदीने अशी वाट तयार झाली आणि दोन्हीकडचं पाणी दोन्हीकडे असं स्थिर झालं. तेवढ्यात मामा आणि त्यांची मंडळी आपल्या बकऱ्यांना घेऊन, आपले सगळे गाठोडे सगळं घेऊन नदीच्या पात्राच्या पलीकडे गेली. आणि पलीकडे गेल्यानंतर मामांनी परत आपल्या पुढ्यातून भंडारा काढला आणि नदी पात्रात टाकला. नदी पात्रात टाकल्यानंतर नेहमीप्रमाणे गंगा माता पहिल्यासारखी वाहू लागली आणि सगळ्यांनी दर्शन घेतले. असा हा अद्भुत असा चमत्कार बाळूमामांनी घडवला होता. बाळूमामांनी सांगितलेलं आहे, जो कोणी माझी चाकरी करल, जो कोणी माझी सेवा करल मी त्याला मेवा देईल, जो कोणी चाकरी करल मी त्याला भाकरी देईल. बाळूमामांनी सांगितलेलं आहे, माझी मेंढी माऊली म्हणजे साधीसुधी मेंढी माऊली नाही. ज्या कोण्या शेतकऱ्याच्या वनातून जाईल ती सगळं त्या शेतकऱ्याचं दुःख दारिद्र्य तिच्या पायाला बांधून घेऊन जाईल. त्यामुळं मंडळी आपल्या भागात, आपल्या गावात, आपल्या परिसरात ज्या बी ठिकाणी मेंढी माऊली बाळूमामाची येईल त्या ठिकाणी मेंढी माऊलीची सेवा करा. त्यांना पाणी द्या, त्यांना अन्न पाणी द्या. 12ही महिने ही मेंढी माऊली रानावनात फिरत असतात. बाळूमामाचे अशा 1 नाही 2 नाही तर अशा पगड 20 ठिकाणी 20 पालख्या आहेत आणि प्रत्येक पालखीवर 50, 60, 70, 100, 200 गडी मेंढी माऊलीची सेवा करतात. मेंढी माऊलीची सेवा करतात. त्यांना कुठलाही पगार नसतो, कुठलाही काही नसतं, तरीसुद्धा ते आपलं दारिद्र्य दूर करण्यासाठी मेंढी माऊलीची सेवा करतात आणि बाळूमामा त्यांना पगार म्हणून त्यांचं दारिद्र्य सगळं घेऊन जात असतो. ज्या कोणाला आंधळा पांगळा असतो त्यांना मामा हात देतो, आंधळ्याला डोळे देतो, बहिऱ्याला कान देतो आणि जो कोणी लंगडा असतो त्याला चालायला लावतो. हा बाळूमामांचा चमत्कार आज पण आपण पाहतो. बाळूमामांनी सांगितलेलं आहे, जोपर्यंत माझी मेंढी माऊली तुम्हाला चारता येईल तोपर्यंत चारा आणि ज्या दिवशी तुम्हाला सांभाळता जर नाही आली तर कोल्हापूरच्या आदमापूरच्या डोंगरामध्ये नेऊन सोडा. तिथल्या दगडधोंड्यांनी जर का माझी मेंढी माऊलीची जर का चारून जर नाही आणली तर ह्या जगात बाळू धनगर नाव सांगणार नाही. बाळूमामांनी सांगितलेलं आहे, ही बिडी बंडल म्हणजे उघड्यावर पडलेलं बिंडी बंडल म्हणजे ही माझी मेंढी माऊली आहे. हिला चारा पोसा तुम्हाला ती कधीही काही कमी पडू देणार नाही. तुमचं सगळं दारिद्र्य घेऊन जाईल. जो कोणी माझ्या तळावरती कागदाचा तुकडा जरी उचलून बाहेर फेकल तर त्याचं कर्ज माझ्या डोक्यावर राहतं. मी त्याच्या घरी, जो माझ्या मेंढी माऊलीचं राखण करतो, मी त्याच्या घरी जाऊन मला सर्परूपात पाणी भरावं लागतं. हे बाळूमामांनी सांगितलेलं आहे. मी कोणाचंही कर्ज ठेवत नाही. ह्या जन्मात नाही देता आलं तर मी पुढच्या जन्मात देईल, पण मी देईल. मी कोणाचा उपकार ठेवून घेत नाही असे बाळूमामा सांगत. असेच बाळूमामांचे अनुभव आणि व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं, मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथाच्या नावानं चांग भलं, मुळे महाराजांच्या नावानं चांग भलं, आई सत्यवाय देवी मातेच्या नावानं चांग भलं, मरगुबाई देवीच्या नावानं चांग भलं, राजा घोड्याच्या नावानं चांग भलं. बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं. जय बाळूमामा.